नमस्कार, मी डॉक्टर मारुती कामकर. आय एम अ क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट अँड सायकोलॉजिस्ट अँड द हीलर. गेल्या 10 वर्षापासून मी काम करतोय. एक थेरपीच आम्ही नेहमी वापरतो क्लिनिकल हिप्नोथेरपीमध्ये. जेव्हा फोबिया असतो, फिअर असतो किंवा एखादी व्यक्ती जास्त निगेटिव्ह विचार करते, ओव्हर थिंकिंग करते किंवा पास्ट ट्रॉमा आहे, या गोष्टींमध्ये डिसेन्सिटायझेशन थेरपी आम्ही वापरतो. इथे मी तुम्हाला सांगतो, वी टेक द क्लायंट इन टू अ डीप सोमनॅबलिस्टिक स्टेज. इन द स्टेक आस्क द क्लायंट टू गो द सिच्युएशन विच इज. म्हणजे या अवस्थेमध्ये जेव्हा आपण डिपनिंगमध्ये घेऊन जातो आणि डिपनिंगमध्ये घेऊन गेल्यानंतर आम्ही त्या क्लायंटला विचारतो की त्या इव्हेंटपर्यंत त्याला घेऊन याला सांगतो, तिथपर्यंत आम्ही घेऊन जातो त्या पोझिशनपर्यंत. व्हॉट्स द पर्सन इमॅजिन द सिच्युएशन ही शी आस्क टू ब्रिंग अप द फिलिंग अँड रिलीज. आणि त्या इव्हेंटमध्ये गेल्यानंतर ज्या गोष्टीपासून तुम्हाला त्रास जाणवतो त्या गोष्टीमध्ये, त्या इव्हेंटमध्ये तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथे समजा मला काळोखाची भीती वाटते, सो तुम्ही त्या इव्हेंटला त्या क्लायंटला घेऊन जाणार आहे. पहिला इव्हेंट कोणता होता? काळोखाची भीती तुम्हाला सुरुवात झाली. आणि तिथे घेऊन गेल्यानंतर ह्या अवस्थेमध्ये, अल्पावस्थेमध्ये, थिटा अवस्थेमध्ये त्यांना आम्ही सांगतो की आता तुम्ही त्या इव्हेंटपर्यंत गेलेला आहात पण तुम्हाला भीती नाही वाटत. सो इथे काय होतं डिसेन्सिटायझेशन थेरपीमध्ये, तिथे तुमच्या भीतीला मारलं जातं. म्हणजे काय, इथे ॲक्च्युअलमध्ये काय होतं, तुम्ही जेव्हा काळोखामध्ये असता तुमच्यामध्ये चेहऱ्यावरती खूप घाबरलेला अवस्था होते, खूप छातीमध्ये ठोके वाढायला लागतात, हृदयाचे ठोके, या सगळ्यात गोष्टी थांबतात. पण तिथे काय होतं, अल्फा लेवलमध्ये तुम्ही ॲक्च्युअल त्या प्रसंगामध्ये असता पण तुम्ही तिथे रिलॅक्स असता. सो सबकॉन्शियस माइंडला आपल्याला काय दाखवायचं आहे, यू आर यू रिलॅक्स, मी आता घाबरत नाही आहे. ओके. सो ह्या भीतीतून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला डिसेन्सिटायझेशन थेरपी आपल्याला वापरायची असते. त्याला आपण क्लिनिकल हिप्नोथेरपी. सो बाय बाय अँड टेक केअर.